तिकडे छत्तीसगडमध्ये मुसळधार पावसामुळे धमतरी इथे पूरस्थिती निर्माण झाली आहे। पावसाचा जोर वाढल्याने सोंधूर नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे। त्यामुळे सखल भाग पाण्याखाली गेलाय आणि त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। अनेक नागरिक हे स्वतःचा जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून प्रवास करतायत। अनेक घरांमध्ये देखील हे पुराचं पाणी शिरतंय। सोंधूर नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। सखल भागात पाणी साचलं असल्याचं पाहायला मिळतंय। छत्तीसगडची ही दृश्य आहेत। अनेक गावांचा त्यामुळे संपर्क तुटलेला आहे। काहींच्या घरात देखील पाणी शिरलंय। उत्तराखंडमध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे पिथोरागडमध्ये एक धबधबा रस्त्यावरून वाहू लागलाय। धबधब्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे, तर रस्त्यावर अचानक पूर आल्याने दोन्ही बाजूंनी वाहतूक थांबवावी लागली। उत्तराखंडची ही मनमोहक दृश्य जरी असली तरी उत्तराखंडमध्ये पावसाने कहर केलेला आहे। पिथोरागडमध्ये रस्त्यावर पाण्याचा प्रवाह किती जोरदार पडतोय हे या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। पावसाच्या प्रवाहामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे आणि पुरामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक ही ठप्प झाली। उत्तराखंडमधली ही दृश्य आहेत। उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये रस्त्यावर पाण्याचा प्रवाह किती जोरदार रीतीने पडतोय हे या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। या पुरामुळे किंवा या पाण्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली। पावसाचा कहर इथे पाहायला मिळालाय। गेल्या 4-5 दिवसांपासून उत्तराखंडमध्ये जोरदार पाऊस बरसतोय। उत्तराखंडमधील कर्णप्रयागमध्ये भूस्खलन झालंय। त्यामुळे बद्रीनाथ यात्रेचा मार्गही बंद करण्यात आलेला आहे। यावेळी रस्ता सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे। एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम तिथे पोहोचल्यात। कर्णप्रयागमध्ये हे भूस्खलन झालेलं पाहायला मिळतंय। बद्रीनाथ यात्रेचा मार्ग त्यामुळे बंद करण्यात आलेला आहे। यात्रेकरी खरं तर तिथेच अडकलेले आहेत। रस्ता सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आलंय, मात्र जोरदार पावसामुळे अडथळे देखील निर्माण होत आहेत। तर रस्ता सुरू करण्याचं काम हे युद्धपातळीवर सुरू आहे। उत्तराखंडमधील कर्णप्रयागमध्ये हे भूस्खलन झालं असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे बद्रीनाथ यात्रेचा मार्ग बंद करण्यात आलेला आहे आणि रस्ता सुरू करण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे।